आज आपल्या समोर इथे दोन बैल उभा आहेत। याच्या आधी आपण जी बैलांच्या छोट्या मूर्ती असतात किंवा स्टॅच्यू त्याची आपण पूजा करायचो, पण यावर्षी आपल्या संचालक मंडळ चेअरमन साहेबांनी आपल्याला असे बैल इथे आणण्याची परमिशन दिली, त्यानुसार आम्ही मुलांना नॉलेजही देऊ शकतो। त्यासाठी आपले आभार। आपल्या समोर हे दोन बैल उभे आहेत। जो इकडचा जो बैल आहे याचं नाव आहे सोन्या आणि इकडचा जो बैल आहे त्याचं नाव आहे बैजा। आता बघा ना, सोन्या बैल राजा महाराष्ट्र केसरी या पुरस्काराने सन्मानित, महाराष्ट्राची शान, शेतकऱ्यांचा पोशिंदा, शेतकऱ्यांच्या दारातलं पांढरं सोनं, जणू काय शेतकऱ्यांच्या दारातली थार गाडी BMW, असा हा सोन्या बैल राजा। या बैलाची मी थोडीशी माहिती सांगते। आपण नेहमी असे वेगवेगळे बैल बघतो, पण हे काही विशेष बैल आहेत। हा जो बैल आहे हा सोन्या, हा बैल कोसा खिलार चार दात बैल म्हणून ओळखला जातो। याचे वय फक्त 4 वर्ष आहे। याचे वय फक्त 4 वर्ष आहे। या बैलाची किंमत लाखो रुपयांमध्ये केली जाते। याचे शरीर पैलवाना इतके दणकट आणि बलवान आहे। तलवारीच्या पात्यासारखी त्याची शिंग आणि त्याचं वशीण म्हणजे जणू काय महादेवाची पिंड, असा हा बैल राजा महादेवाच्या मंदिरातला नंदी म्हणून ओळखला जातो। या सोन्यानं चांदीची गदा, सोनं नाणं, रोख रक्कम, 5 फूट उंचीची ढाल यासारख्या अनेक बक्षिसांचा तो मानकरी ठरलेला आहे। एखाद्या सुंदर स्त्रीला लाजवेल इतका सुंदर देखना असा त्याचा चेहरा आहे। याची खासियत म्हणजे तो आपल्या पालनकर्ते म्हणजे त्याचे जे कोण संगोपनकर्ते आहेत त्यांची आज्ञा पाळतो। जसं तुम्ही टीचर्सने दिलेले इन्स्ट्रक्शन फॉलो करता तसंही तो तुमच्यापेक्षाही छान पद्धतीने फॉलो करतो। ते तुम्हाला इथं आल्यानंतर समजेल। त्याचबरोबर आता त्याला ज्या सिच्युएशन मध्ये उभं केलेलं आहे ते बघा, त्याचे पुढचे 2 पाय आहेत ते कसं तो कॉन्स्टंट त्या प्लेसला तो थांबलेला आहे, ही त्याची खासियत आहे। तो त्याच्या पालनकर्त्यांची आज्ञा पाळतो आणि ठेक्यामध्ये उभंही राहतो, ही त्याचे वैशिष्ट्य। त्याचबरोबर आपल्याकडे इथे एक दुसरा बैल उभा आहे, त्याचं नाव आहे बैजा। काय नाव आहे? काय नाव आहे? बैजा। बैजा हा मात्र शर्यतीचा बैल म्हणून ओळखला जातो। यानं सलग 3 वर्ष आपल्या हुपरीचं जे यात्रेचं मैदान आहे ते गाजवलेलं आहे। त्याचबरोबर 5 वेळा त्यानं बारवाडचं मैदानही मारलेलं आहे। हे असे आपले दोन सर्जा राजासारखेच सोन्या बैजा। अशा या दोन्ही बैल राजांचे त्यांचे जे पोषण करते आहेत, सतीश हांडे हे या सोन्या बैलराजाचे पोषण करते आहेत। त्याचबरोबर बैजा बैलराजाचे पोषण करते हे ऋषिकेश घोरपडे सर आहेत। अशा या 2 बैलराजांचे आपल्या स्कूलमध्ये सहर्ष स्वागत। यानंतर या बैलराजांचे स्वागत आणि पूजा करण्यासाठी मी व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करते आणि त्याचबरोबर त्यांनी इथं उपस्थित असलेल्या त्याच्या पालनकर्त्यांचा सत्कारही करायचा आहे।